काय सांगाल तुम्ही आज जिल्हाधिकारी प्रशासनाचं निवेदन दिलं आहे कुंभमेळ्यासंदर्भात काय प्रकरण आहे? मागील काळामध्ये आपण बघितलं की नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळा याचं 35,000 कोटीचं बजेट आहे आणि याची कामाची सुरुवात होत असताना 591 कोटीचे बोगस टेंडर घोटाळे आता काल परवामध्येच निघाले. आणि त्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या जळगाव जिल्ह्याचे जामनेरचे मंत्री महोदय गिरीश भाऊ महाजन यांच्याकडे कुंभमेळा मंत्री समिती ही त्यांच्याकडे आहे आणि त्यांच्या अखत्यारीमध्ये हा विषय राहून सुद्धा जर 591 कोटीचे बोगस टेंडर निघत असतील तर याला सर्वस्वी जबाबदार गिरीश भाऊ महाजन आहे. आम्ही आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं तसेच मनसेच्या वतीनं आम्ही मागणी केली फडणवीस साहेबांना की जोपर्यंत गिरीश भाऊ महाजन या पदावर आहेत तोपर्यंत या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणार नाही, म्हणून त्यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा अशी आम्ही मागणी केली. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे आम्ही जिल्हाधिकारी महोदय यांच्यामार्फत फडणवीस साहेब तसेच गिरीश भाऊ महाजन आणि नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉक्टर प्रवीण गेडाम साहेब तसेच त्यांचे कुंभमेळ्याचे आयुक्त शेखर सिंह यांना आम्ही 2 वस्तू पाठवल्या. एक साबण पाठवले. साबण याच्यासाठी की सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये जो भ्रष्टाचार झालेला आहे तो भ्रष्टाचार स्वच्छ जर करायचा असेल तर तो साबणाने धुवून टाका. आणि येणाऱ्या काळामध्ये कुंभमेळ्यामध्ये जर आपल्याला पारदर्शक कारभार करायचा असेल तर आम्ही भिंगाचे ग्लास त्यांना पाठवलेले आहेत की जेणेकरून आपला भविष्यामध्ये कारभार हा स्वच्छ व्हायला पाहिजे. या आम्ही 2 मागण्या केलेल्या. येणाऱ्या काळामध्ये जर तात्काळ निर्णय नाही लागला तर याच्यापेक्षा आम्ही भव्य आणि तीव्र आंदोलन छेडू. प्राध्यापक भाऊसाहेब सोनवणे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, उपजिल्हा प्रमुख, जळगाव जिल्हा. काय सांगाल तुम्ही निवेदन दिलेलं आहे आज खऱ्या अर्थाने आम्ही निवेदन देताना आमच्या आग्रहाची एकच मागणी होती की आम्हाला हे जे आपले कुंभमेळा मंत्री आहेत जे जामनेरचे आहेत यांचा राजीनामा पाहिजे. कारण तुम्हाला आठवत असेल मागेही आम्ही पत्रकार बंधूंना आम्ही निदर्शनास आणून दिलं होतं जेव्हा शालांत आयडी घोटाळा आला तोही जामनेरचाच. संजय गरुड हे त्याचे पहिले आरोपी अटक झाली. आजही जे तनय महाजन आणि नरेंद्र महाजन हे कुठले तर जामनेरचे. मग कुठलाही जेव्हा घोटाळा होतो तर त्याचं लोकेशन किंवा त्याचं डायरेक्ट कनेक्शन हे जामनेरशीच निगडीत का असतं. यासाठीच ही चौकशी पारदर्शक व्हावी आणि CID मार्फत याची चौकशी व्हावी. यासाठी संबंधित मंत्र्यांनी राजीनामा दिला तरच संबंधितांवरती कारवाई होईल. आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते सांगतायत मंत्री महोदय बोलले की तो माझा दूरचा नातेवाईक आहे, दूरचा असो जवळचा असो पण तो नातेवाईक आहे याची त्यांनी स्पष्टोक्ती दिली. पण खऱ्या अर्थाने त्यांना या नातेवाईकांना का अटक करणं असे ना, पण त्याच्यासाठी मंत्री महोदयांचा मंत्री पद आम्हाला अडसर ठरणार आहे. यांनी राजीनामा देऊन जेव्हा सखोल चौकशी होईल तेव्हाच या कुंभमेळ्याला काय खऱ्या अर्थाने 35,000 करोडचा जो बजेट आहे हा हिंदू धर्माची आणि हिंदूंच्या भावनांशी निगडीत विषय असल्या कारणाने याची पारदर्शक चौकशी व्हावी आणि संबंधितांवरला अटक व्हावी. पण सर्वात महत्वाचं आहे की गिरीश महाजनांचा राजीनामा व्हावा. प्रमोद गंगाधर घुगे, तालुका प्रमुख, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष.